नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी परिपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या या भागामध्ये मात्र आता रेवा आणि तामटकर बसलेले आहेत आणि त्याच वेळेस तामटकरच्या मोबाईलवर कॉल येतोय. कारण आता जे काही बातमी ऐकलेली आहे तर ते ऐकून मात्र फार मोठा धक्का तामटकरला बसतो. तामटकर म्हणतो की हे कसं शक्य आहे, म्हणजे आता जी काही गाडी मात्र आरोहीला किडनॅप करण्यासाठी वापरली गेलेली आहे तर ती तामटकरच्या जगदी जुन्या कंपनीची त्याच्या नावावर असणारी गाडी आहे. तर आणि ही बातमी जेव्हा त्याला कळते तेव्हा आता त्याला धक्काच बसतो आणि हे कसं शक्य आहे असं तो विचारतो. तेव्हा आता रेवाचा जीवसुद्धा अगदी हा कोड्यात पडतो. ती सुद्धा धक्क्याने पाहत असते आणि ऐकत असते. त्यानंतर तामटकर आता अगदी ठीक आहे असं बोलून फोन ठेवतो. आता फोन ठेवल्यानंतर रेवा विचारते की विशू काय झालं, नक्की सांगशील की काय घडलेलं आहे ते. त्यावरती तामटकर म्हणतो त्या किडनॅपिंग बद्दल माहिती मिळालेली आहे. ज्या गाडीतून मात्र आरोहीला नेलं होतं तर ती गाडी आहे तर ती माझ्याच एका जुन्या कंपनीच्या म्हणजे माझ्या नावावर आहे. तर ऐकल्यानंतर मात्र आता रेवाला सुद्धा खूप मोठा धक्काच बसतो आणि आता तामटकर पुढे म्हणतो की ती कंपनी आहे तर ती 7 वर्षापूर्वी कागदपत्री बंद करून टाकली होती, पण अजून सुद्धा ती गाडी माझ्या नावावर का लिखवते तेच मला नाही कळत. त्यावरती आता रेवा विचारते की विशू पण याचा अर्थ काय घ्यायचा. त्यावरती तामटकर म्हणतो अर्थ सोपा आहे, कारण ही बातमी जर पोलिसांना किंवा अक्षयला जर समजली सगळं काही अपहरण नाट्य आहे तर ते आपण घडवलेलं आहे हे सिद्ध होईल. तर आणि मग कितीही आपण ओरडून जरी सांगितले तरी सुद्धा कोणीच आपल्यावर विश्वास नाही ठेवू शकणार. सगळी जी काही बोट आहे तर ती आपल्याकडे वळते. तेव्हा रेवा विचारते की हे सर्व आपल्यासोबत का घडत आहे आणि मला एक सांग, त्या गाडीचा ताबा कुणाकडे आहे तुला माहिती आहे का. म्हणजे हे बघ, जी व्यक्ती आपल्याला संकटात टाकते ती तिसरी व्यक्ती कोण असू शकते हे आपल्याला शोधता येईल का, आणि ते शोधून काढणं खूप गरजेचं आहे. तर आता तामटकर म्हणतो की हो, काही झाले तरी आपल्याला शोधावं लागेलच, कारण दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे राहिलेला नाही. म्हणजे हे बघ, ज्या सोशल मीडियावर तू क्यून बनलेली आहे तर त्या सोशल मीडियावर उद्या. तेव्हा आता तामटकर पुढचं बोलत आहे आणि रेवाला फार आता टेन्शन येते. तामटकर म्हणतो की काही झालं तरी शोधावं तर लागेल. त्यानंतर आता हा गुंड अभिला फोन करतो. अभि मात्र थोडासा बाजूला येतो आणि फोन घेतो. अभि मात्र खूप घाबरलेला असतो. तेव्हा आता अभि फोन उचलतो. तेव्हा आता रागानेच विचारतो की तुमची हिंमतच कशी झाली की तिला किडनॅप करण्याची मात्र, आणि तुम्ही काय केलं, हे सर्व काय केलं आणि हे सर्व करण्याची गरज होती का तुम्हाला. हे बघा, जो काही वाद होता तो आपल्यामध्ये होता आणि तरी सुद्धा तुम्ही त्या बिचारीला का किडनॅप केले. ती लहान मुलगी आहे आणि ती बिचारी आरोही, तिला का किडनॅप केलं तुम्ही. तेव्हा आता ते गुंड म्हणतात की अरे शहाणे, आम्हाला मात्र तुझ्याकडून पैसे मिळत नव्हते म्हणून मात्र आम्हाला ही दुसरी पद्धत वापरावी लागली, आणि हे बघ, जास्त बोलून मात्र डोक्यामध्ये जाऊ नको, समजलं ना तुला आता हे सर्व. त्यावरती आता अभि म्हणतो की हे सर्व गरजेचं होतं का, तुम्ही का माझं ऐकत नाहीत, आणि हे बघा, 5 गणीतील सगळे काही पोलीस तुम्हाला शोधत आहेत. त्यावरती आता तो गुंड म्हणतो की हो, तेच तर मी तुम्हाला म्हणत आहे, आणि आम्हाला पळण्यासाठी सुद्धा कुठेही जागा उरलेली नाही. पण मी तुला एक सांगतो, तर आम्ही पकडलो गेलो तर तुझं मात्र काही खरं नाही. सगळ्यात अगोदर मात्र आम्ही तुझं नाव घेऊ आणि सगळ्या अख्ख्या कुटुंबासमोर मात्र तुझी नाचक्की होईल हे लक्षात ठेव. त्यामुळे आता तूच ठरव की नक्की काय करायचं आहे. तेव्हा आता लगेच हा खूपच घाबरतो अभि आणि म्हणतो की हे बघा, प्लीज प्लीज असं काही करू नका, आणि प्लीज माझ्यावर असले आरोप करू नका. मी काही केलेलं नाही तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांच्या समोर माझं नाव का घेताल, आणि हे बघा, माझं नाव मात्र तुमच्या फॅमिली समोर घेऊन तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहेत का हे सांगा बरं. हे बघा, मी सुद्धा विचारच करत आहे, मी यातून तुम्हाला वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग काढतो. तेव्हा आता तो गुंड अभिला धमकावतो आणि म्हणतो की ऐकून घे, मार्ग फक्त एकच आहे, एकतर आम्हाला आमचे पैसे दे, नाहीतर आम्हाला 5 गणीमध्ये राहण्यासाठी जागा दे. आणि हे बघ, मी तुला काय म्हणतो की तुझ्या घराच्या आज काही आउट हाऊस आहे तर अख्ख्या 5 गणीमध्ये त्यापेक्षा सुरक्षित जागा कुठे असेल आम्हाला लपण्यासाठी. काम कर, तू आम्हाला तिकडे राहण्यासाठी जागा कर, आमची राहण्याची सोय कर तिकडे, नाहीतर 12 तासाच्या आतमध्ये तुझा खेळ आम्ही खल्लास करू. तेव्हा आता अभि तर खूप घाबरतो आणि अगदी टेन्शन मध्येच विचारतो की काय बोलतात तुम्ही, माझ्या घरी राहायला येणार. आणि लगेच तो गुंड आता फोन कट करतो. तर अभि हॅलो हॅलो करत असतो. तेव्हा आता अभि जेव्हा फोन ठेवतो तर मागे वळून बघतो तर काय, रमा, त्याच्या मागे रमा असते. आता अभि खूपच घाबरतो, कारण रमाने काही ऐकलं तर नसेल ना याची भीती त्याला फार वाटते आणि त्याला टेन्शन येते. त्यानंतर आतमध्ये आनंद, शशिकांत, अक्षय हे सगळेजण विचारत पडलेले आहेत नक्की आता काय आणि कसंही झालेलं आहे. तर त्यावरती आता अक्षय म्हणतो काहीच कळत नाही की कुठून सुरुवात करू आणि कुठे शेवट करू. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की खेळ सुरू होण्या अगोदरच हार मानलेली आहे का, आणि जर असं केलं तर समोरचा गेम कसा खेळतोय तुला कसं समजेल बरं. तेव्हा आता आनंद अक्षयला म्हणतो की अरे पण तू इतका त्रास करून का घेतोस, हे बघ, आपण पोलिसांना सांगितलेलं आहे, ते बघून घेतील, त्या गुंडांना सुद्धा आणि त्या रेवाला सुद्धा.
त्यावरती आता अक्षय आनंदला म्हणतो की अरे हे बघ तू असं मूर्खासारखं का बोलतोस? पोलीस त्यांचं काम करतील म्हणून आपण अगदी हातावर हात ठेवून बसून राहायचं आहे का? पोटच्या पोरीला त्यांनी किडनॅप केलं, तिला त्रास दिला, असा एकतरी आपल्याला धागा सापडला पाहिजे की जो आपल्याला रेवापर्यंत घेऊन जाईल. म्हणून सगळं काही रेवाने घडून आणलेलं आहे, हे सगळं काही आपल्याला माहिती होईल, काहीतरी असा क्ल्यू आपल्याला मिळायला पाहिजे. आता हे जे काही आहे ना समोर सगळं काही धुसर आहे, नेमकं रस्ता कसा आहे तेच कळत नाही. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हे बघ अक्षय, अरे रस्ता हा धुसर नाही, परंतु आपली नजर चुकीच्या जागी आहे. तर त्यावरती आता अक्षय लगेच विचारतो की म्हणजे नक्की काय नजर चुकते, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे जो मासा आपल्या जाळ्यात येणारच नाही, मग आपण त्याला उगाच पाण्यामध्ये सोडण्याचा प्रयत्न करतोय. त्यावरती आता अक्षय शशिकांतला विचारतो की तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे, की मी रेवावर संशय घेऊन काही चूक करतो की काय? त्यावरती शशिकांत म्हणतो की हे बघ मला असं काही म्हणायचं नाही, परंतु मला एवढंच म्हणायचं आहे रेवाकडे बघण्याचा फक्त एकच मार्ग नाही. आपल्याला असं वाटतं की वाघ मात्र आपल्या समोरून हल्ला करणार आहे, परंतु खरं तर त्याचा डाव असा असतो की मागून हल्ला करण्याचा. त्यामुळे हे बघ तू फक्त समोरचा विचार करत आहे, समोर बघतोय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ही रेवा आहे तर ती काही साधा सुद्धा गेम नाही खेळू शकणार, ती काहीतरी डबल गेम खेळत आहे. तर तेव्हा आता शशिकांत म्हणतो की नेमकं हाच पॉइंट आहे की जिकडे आपली नजर खेळलेली आहे तिकडे आपलं उत्तर नसतं, तर अशा बाजूला असतं की जिकडे आपली नजर जाण्याची अजिबात अगदी म्हणजे काही शक्यताच नसते. आपण उगाच इकडे तिकडे शोध घेतो, परंतु आपला जो काही शत्रू आहे तर तो घरचा भेदी सुद्धा असू शकतो. आता आनंद आणि अक्षय दोघे आता तेथे खुर्चीवर बसतात आणि शशिकांतला विचारतात की घरचा भेदी म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे, नक्की आपण बाबा कुणाकडे बघायचं आहे? त्यावरती आता अक्षय म्हणतो की त्यांना असं म्हणायचं आहे की नक्की घरातीलच कोणी हे सर्व करू शकते. आणि तेव्हा शशिकांत तो खेळ खेळता खेळता म्हणतो की हो करेक्ट. आणि हे बघ अक्षय, राणी मात्र तुझ्या पॉकेटमध्ये आलेली आहे, आता फक्त तुला कवरचा शोध घ्यायचा आहे आणि सावध राहा, कधी कधी जवळचा मोहरा सुद्धा धोकादायक असू शकतो. त्यानंतर आता अभि जेव्हा बाहेर रमाला त्याच्या पाठीमागे पाहतो तेव्हा आता तो धक्क्यानेच विचारतो की रमा तू कधी आली ग? अभि मात्र खूप घाबरलेला आहे. तेव्हा आता रमा अभिकडेच पाहत असते. तेव्हा आता रमा विचारते की अभि दादा काय झालं, तुम्ही असा चेहरा का केलास? तुम्हाला फोन कोणाचा होता, नक्की काही टेन्शन वगैरे आहे का? तर अभि नाही, कामाचा कॉल होता असे खोटं बोलतो. एका क्लायंटशी मी बोलत होतो, जरा कामाचा होता, पण नक्की तू आलीस कधी असं तो विचारतो, कारण रमाने काही ऐकलं की काय याची भीती त्याला वाटत असते. त्यावरती आता रमा म्हणते की हो आत्ताच आले होते मी, आणि कोणाच्या राहण्याची सोय करायची आहे का, बरोबर त्याला उत्तर देते. तेव्हा आता अभि आणखीनच घाबरतो आणि कोणी येणार आहे का, मग राहण्याची सोय करायची आहे का? त्यावरती आता अभि म्हणतो की नाही, कलिग्स, माझे कलिग इकडे आलेले आहेत, ते पाचगणीला भटकतात, म्हणून ते मला विचारत होते की राहण्याची सोय होईल का आणि राहण्यासाठी जागा कोणती चांगली आहे, तर मम करत असतो. त्यावरती मात्र आता रमा पुन्हा विचारते की नक्की तुम्ही कोणाशी बोलत होतात, कलिग की किंवा क्लायंट? त्यावरती आता अभि पुन्हा खोटं बोलतो आणि म्हणतो की कॉन्फरन्स कॉल होता, दोघही होते. तेव्हा आता रमा म्हणते की ठीक आहे, मग तुम्ही इकडे त्यांना राहायला बोलवा. मला सांगा की मुकादम कुटुंब कधी पाहुणचारात कमी पडतं का? बघा अतिथी देवो भव, आपण एक काम करू, आउट हाऊस मध्ये राहण्याची त्यांची सोय करूयात आणि बोलवा त्यांना इकडे, कसलाही विचार करू नका, त्यांना फोन करा आणि इकडे बोलवा. तेव्हा आता अभि म्हणतो की एक मिनिट, तुला नक्की म्हणायचं काय आहे? आता तू कधी आली होती, तू नक्की काय ऐकलेलं आहे, आपण या विषयावर बोलूयात का? त्यावरती आता रमा शांतपणे विचारते की अभि दादा तुम्ही इतकं रिॲक्ट का होतात, नक्की सर्व काही ठीक तर आहे ना? पण सॉरी, खरंच मला आता असं वाटतं की तुम्ही नक्की काहीतरी लपवतात माझ्यापासून. तेव्हा आता अभि पुन्हा हसतो आणि म्हणतो की गंमत केली, कारण जेव्हा तू मला आता म्हणत होती की फोन लावा, त्यांना इकडे बोलावून घ्या, तेव्हा फक्त मी तुझी गंमत केली, आणि हे बघ खरंच मी गंमत केली, काही नाही, असं काही नाही, मला एक काम करायचं आहे, मी जातो. म्हणून आता अभि सगळं काही लपून अगदी घाईघाईने घाबरतच मात्र तो आतमध्ये धावतच जातो. रमा बारीक त्याच्याकडे लक्ष ठेवून असते आणि रमाला मात्र काहीतरी आता अभिचा संशय येतोय. त्यानंतर आता रमा आणि आता आरोही गार्डन मध्ये खेळायला येतात आणि त्या दोघी खेळ खेळत असतात आणि त्याच वेळी अक्षयचा कॉल असतो, कारण मी आरोहीला घेऊन गार्डन मध्ये आलेले आहे, जरा खेळल्यानंतर तिला बरं वगैरे वाटेल असं ती फोनवर आता बोलत आहे आणि आरोहीशी सुद्धा खेळत आहे. आरोही सुद्धा खूप खुश आहे. तेव्हा मात्र आता रमा आणि आरोही खेळत असतात आणि आरोहीने मात्र खेळता खेळता आता काही खेळ खेळत आहे तर ते जरा बाजूला फेकलेलं आहे ती कडी. तेव्हा आता रमा म्हणते की आरू आणि थांब मी घेऊन येते, म्हणून रमा आता ती आणायला जाते आणि तेवढ्यात आरोही इकडे तिकडे पाहतच असते आणि तेवढ्यात रेवा तिला हाय करते, तिच्याकडे बघून हसते. आरोही आता ती फ्रेंड बघून इतकी खुश होते आणि धावतच आता ती रेवाला घट्ट मिठी मारायला जाते. रेवा आणि आरोही आता दोघे एकमेकींना घट्ट मिठी मारतात. आरोही खुश होत विचारते की तुम्ही खरंच आलात का? तर रेवा खुश होत म्हणते की कसं येणार नाही बरं, आपण तर एकमेकींच्या फ्रेंड्स आहोत, मग
आले मी तुला भेटायला, तेव्हा आता आरोही टाळी देत म्हणते की मी सगळ्यांना तुमच्याबद्दल सांगितलेलं आहे. ते ऐकून आता रेवा विचारते की रिअली, आणि वाव खरंच तू मात्र माझी चप्पल आहे ना ती मला फिक्स करून दिली होती. हे पण मी तुला म्हटले होते की मी तुला गिफ्ट देणार, पण त्या दिवशी मात्र मला गिफ्टच कुठे भेटलं नव्हतं, म्हणून मात्र आजही तुझ्यासाठी मी गिफ्ट आणलेलं आहे. म्हणून रेवा आता ते गिफ्ट मात्र आरोहीला देते. आरोही खूपच खुश होते आणि थँक्यू असं म्हणते. आरोही खुश होत थँक्यू सो मच म्हणून आता म्हणते की खरंच आंटी तू खूप क्यूट आहे, खरंच खूपच सो स्वीट क्यूट. आणि आता ती रेवाला विचारते की तुम्हाला कसं माहिती आहे की मी इथेच या गार्डन मध्ये खेळत आहे म्हणून. आणि तेवढ्यात रमा येते. रमा मात्र ह्या दोघींना पाहते. तेव्हा आता रेवा म्हणते की मला माहिती नाही की तू आता इथे आहे, परंतु जेव्हा मी गार्डन मध्ये फिरायला आले होते तेव्हा मी पाहिलं की तू इथे आहे म्हणून. माझ्याकडे गिफ्ट्स नव्हतं म्हणून मी आता बाहेर पळत पळत गेले आणि गिफ्ट शॉप आहे ना तर ते शोधत होते, आणि कसं बसं मात्र मला हे गिफ्ट सापडलं. तर आता रमा मात्र अगदी तिला राग येतो. रागाने ती रेवाकडे बघत असते. रेवा खुश होत आरोहीला म्हणते की हे गिफ्ट्स मला सापडले आणि मी तुझ्यासाठी घेऊन आले. तर आरोही खुश होत थँक्यू सो मच असं म्हणते, आणि यू आर सो स्वीट असं म्हणून आरोही तिला अगदी छान असं गालाला हात वगैरे लावते. रमा धावतच येते आणि आरोहीचा हात धरून तिला बाजूला ओढते. तेव्हा आता रमाला फारच राग येतो. आणि आता आरोही खुश होत मात्र रमाला दाखवते की आई बघ ना, अगं आंटीने मला हे गिफ्ट दिलेले आहे. तेव्हा आता रमा ते गिफ्ट आरोहीच्या हातातून घेते आणि रेवाला ते परत देत म्हणते की याची काही गरज नाही म्हणून. तेव्हा आता रेवा म्हणते की अगं रमा खरंच मी तिला मनापासून हे गिफ्ट दिलेलं आहे. त्यावरती रमा ऐकूनच घ्यायला तयार नसते. रमा म्हणते की काल तुझे काही केलेलं आहे त्याबद्दल खरंच थँक्यू. हे पण मी तुझ्यावर विश्वास सुद्धा ठेवू शकत नाही आणि पूर्णपणे अविश्वास सुद्धा नाही ठेवू शकत, आणि शक्यतो मात्र तू माझ्यापासून लांबच राहा आणि माझ्या मुलीपासून सुद्धा. तेव्हा आता आरोही आईला म्हणते की हे बघ आई, ती आंटी वाईट नाही, तू का तिला बोलतेस. आता रमा ही आरोहीवर ओरडते की शांत राहा म्हणून, आणि हे बघ तू लहान आहेस, तुला काही गोष्टी माहिती नाही असं रागाने म्हणते, आणि चल म्हणून आता आरोहीच्या हाताला धरून ती तिथून जायला निघते. त्यावरती रेवा म्हणते की रमा प्लीज, अगं हे बघ तू माझा राग मात्र तिच्यावर काढू नकोस. तेव्हा रमा रागाने म्हणते की हे बघ माझ्या मुलीपासून लांबच राहा, मला असं वाटतं की आपण मात्र फार जवळीक करायला नकोय. त्यावरती आता रेवा म्हणते की अगं रमा मी तिची मैत्रीण म्हणून तिच्याशी बोलते. तर आता रमा म्हणते की मला तुझी ही मैत्री नकोय. बघ प्रश्न फक्त माझा नाही तर कुटुंबाचा आहे. बघ रेवा घरातील कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवू शकणार नाही, आणि ठीक आहे मी मान्य करते की काल जे काही केलं तर ते मनापासून केलेलं आहे तू, आणि हे बघ रेवा तू अगोदर जे काही वागलेली आहे तर ते कसं विसरणार आहोत आम्ही. जे काही तू आम्हाला त्रास दिलेला आहे तर ते वागणं आम्ही कसं विसरणार आहोत या अगोदर वागलेली. आता मात्र कधीही कोणी तुझ्यावर विश्वास त्यामुळे नाही ठेवू शकणार. त्यानंतर मात्र रेवा म्हणते की हे बघ जराही तुझा माझ्यावर विश्वास असेल तर प्लीज हे गिफ्ट तू घे, आणि प्लीज हे गिफ्ट राहू दे. मी परत खरंच तुला कधी काही बोलणार नाही आणि हे बघ असं काहीही करणार नाही. प्लीज तू हे गिफ्ट मात्र तिच्याकडे राहून दे. रेवाच्या डोळ्यात आता पाणी असतं आणि रेवा ते गिफ्ट अगदी रडतच पुढे धरत असते. आरोही सुद्धा तर रमाला कन्व्हिन्स करत असते की प्लीज आई ते गिफ्ट घे, आणि शेवटी मात्र आता रमा रेवाचं ऐकते आणि ते गिफ्ट घेऊन आरोहीला देते. आरोही खूपच खुश होते आणि रेवाला सुद्धा फारसा आनंद होतो. त्यावरती आता रमा म्हणते की हे बघ रेवा हे शेवटचं आहे आणि इथून पुढे मात्र माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस. त्यावरती मात्र आता रमा लगेच आरोहीच्या हाताला धरते आणि तिला चल चल म्हणत असते. तेव्हा आता आरोही आई आई करत असते आणि मागे वळून मात्र आता जेव्हा तिला रमा पुढे घेऊन जात असते तर ती रेवाला बाय बाय करत असते आणि रेवा सुद्धा तिला खुश होत बाय बाय करत असते. त्यावेळेस मात्र रेवाच्या डोळ्यात पाणी येते. रेवा रडत सुद्धा असते. आता रमा आणि आता आरोही तेथून निघून गेलेले आहेत. त्यानंतर अभि इकडे आतमध्ये येतो, परंतु अक्षय आनंद शशिकांत जे काही विचार करत आहे तर अक्षय म्हणतो की हो नक्कीच काहीतरी असं मिसिंग आहे, जो काही तो धागा आहे, आणि त्या धाग्यामुळे मात्र हे जे काही विचार आहे तर ते करेक्ट होतील. आता अभि लगेच अक्षयला म्हणतो की अरे तू तर मला सांगितलं होतं की इतका जास्त विचार करू नकोस म्हणून, तू कशाला इतकं अगदी चौकशी करतो. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अरे चौकशी तर करायलाच हवी की नक्की ते गुंड कोण होते, आपल्याशी त्यांचा काय संबंध होता हे काहीतरी कळायला हवे. तेव्हा आता अभिचा जीव आणखीनच टांगीला लागतो. तेव्हा मात्र आता अक्षय लगेच इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतो आणि त्या गुंडांची जी काही गाडी आहे तर त्या स्पॉटवर अगदी स्पॉट झाली होती. त्यावेळेस मात्र तेथील सीसीटीव्ही फुटेज काही तुमच्या हाती वगैरे लागलेलं आहे का. हे सर्व काही ऐकल्यानंतर अभिच्या पायाखालची जमीनच सरकते, त्याला पूर्णपणे धक्काच बसतो. तेव्हा आता लगेच अभि धक्क्यानेच पाहत असतो तर अक्षय मात्र फोनवर बोलत असताना नाही का असं विचारतो आणि मिळालेलं आहे का तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज, परंतु ते थोडंसं अंधुक आहे, ब्लर आहे का.
आणि जे काही सीसीटीव्ही आलेलं आहे तर ते अगदी म्हणजे भेटलेलं आहे असं जेव्हा आता अक्षय बोलतच असतो, परंतु अभिचा जीव मात्र अगदी कासावीस होत असतो. त्याला काय करावं काहीच नाही. पूर्णपणे तो घाबरून गेलेला असतो की आपण जर यामध्ये अडकलो आणि ह्या सगळ्यांसमोर आपलं सत्य आलं तर अवघड होईल, याची भीती मात्र त्याला वाटत असते. म्हणून तो खूप टेन्शनमध्ये येतोय. अक्षय आता म्हणतो की मला फोटो पाठवा आणि तो झूम करून पाठवा आणि थँक्यू वगैरे म्हणून तो आता फोन ठेवतोय. त्यानंतर आता आनंद विचारतो की काय झालं रे, काही सीसीटीव्ही हाती लागलेला आहे का? त्यावरती अक्षय म्हणतो की हो. ते म्हणत होते की आता जे आहे ना सीसीटीव्ही मिळालेला आहे ते जरा अंधुक दिसत आहे, परंतु एका जे काही गुंडाचा चेहरा आहे तर तो जरा स्पष्ट दिसत आहे, तर त्यामुळे मी त्यांना तो फोटो झूम करून पाठवण्यासाठी सांगितलेला आहे. तर आणि त्याच वेळेस आता अक्षयच्या मोबाईलवर मात्र आता ते सीसीटीव्ही आता इन्स्पेक्टर साहेबांनी पाठवले जाते. आता सगळेजण घाईने मोबाईल पाहतात. इकडे अभिच्या जीवाची मात्र पूर्णपणे आता घाबरगुंडी झालेली असते. तो अगदी धक्क्यानेच पाहत असतो की नक्की आता काय होईल. अक्षय आता ते सीसीटीव्ही आहे तर ते बघत असतो. आनंद त्याला विचारतो की काय झालं, काही नीट वगैरे दिसतं की नाही. त्यानंतर आनंद म्हणतो की अरे अक्षय हे तर नीट दिसतच नाही, नक्की काय झालेलं आहे. त्यावरती आता अक्षय हा अभिला हा फोन दाखवतो. अभिने मात्र डोळे बंद करून घेतलेले असतात आणि त्यानंतर मात्र अक्षयचं आणि आनंदचं लक्ष अभिकडे आहे आणि अभि आता डोळे उघडतो आणि त्या मोबाईल मध्ये बघत असतो आणि म्हणतो की ब्लर आहे, काहीच दिसत नाही आणि त्या पोलिसांनी उगाच मात्र तुला हे पाठवलेलं आहे. तेव्हा कुठे आता अभिच्या जीवात जीव येतो आणि तो मनात म्हणतो की देवा, अरे खरंच तू वाचवलं बाबा. नशीब तो फोटो आहे तो ब्लर आहे. तर आणि आज मात्र ह्या ड्रायव्हरचा चेहरा अगदी थोडासा जरी दिसला असता तर आज हे सगळं गळ्यापर्यंत आलं असतं. म्हणून अभि आता थोडासा निश्चिंत होतो. तेवढ्यात मात्र आता आनंदच्या डोक्यामध्ये काहीतरी कल्पना येते आणि तो लगेच अक्षयला म्हणतो की हे बघ, पोलिसांना मात्र माहिती असतं की तो ब्लर फोटो आहे, तो मात्र कसा स्पष्ट करायचा आहे ते काहीतरी आहे आणि तो मात्र आता त्यांना तसं करायला सांग. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो अरे नक्कीच नक्कीच, म्हणून तो आता इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतोय. परंतु अभि आता पुन्हा डोक्याला हात लावून बसतो. आनंद अभिकडे लक्ष देतोय. आता अक्षय फोन करतो आणि म्हणतो की साहेब हे बघा, फोटो बघितला, झूम करून सुद्धा बघितला, परंतु ब्लरच आहे. त्यामुळे नक्की खरंच कळत नाही की नक्की ते त्या गुंडा कोण आहे ते. परंतु मी तुम्हाला अशी विनंती करतोय जे तुम्ही असं AI पद्धतीने काहीतरी असं टूल वगैरे वापरून फोटो जर मिळवता आला तर नक्की काहीतरी कळेल. तेव्हा आता अभि तर डोक्याला हात लावून बसतो. त्याला पूर्ण टेन्शनच येते आणि काय माहिती कदाचित कोणीतरी ओळखीचं सुद्धा असू शकतो. त्यामुळे प्लीज तुम्ही आता AI पद्धतीने सुद्धा मात्र हा फोटो व्यवस्थित करू शकतात. म्हणून आता मात्र अक्षय फोन ठेवतो आणि आता अभि तर अगदी टेन्शनमध्ये उभा आहे आणि हे सर्व तो ऐकतोय. तेव्हा आता अक्षयने फोन ठेवल्यानंतर अक्षय मात्र सांगतो की आता काहीतरी फॉरेनबद्दल म्हणजे AI पद्धतीने ते काहीतरी 70% तरी फोटो क्लिअर करू शकतात. त्यामुळे आता हा जो माणूस आहे ना तो नाही सुटू शकणार, असे आता अक्षय अभिकडे बघत म्हणतो. तेव्हा आता अभि फक्त मान डोलावतो आणि आनंद खुश होतो. तेव्हा आता अभि विचारतच पडतो. त्यानंतर आता हे दोघंही बाहेर येतात. आनंद फोनवर बोलत असतो. तो आपल्या मित्राबरोबर बोलत असतो की जो फोटो मी तुला पाठवलेला आहे तर त्या फोटोचं काही होऊ शकतं का, आणि अभि हे सर्व ऐकत असतो. तेव्हा आता तो जो काही त्याचा मित्र आहे तो हो म्हणतो. तर आनंद म्हणतो की ग्रेट, मग ठीक आहे, तो फोटो मला अगदी तू कधीपर्यंत पाठवतो असं विचारतो आणि आता लगेच पाठवतो असं म्हटल्यानंतर आनंद म्हणतो की अरे खूपच भारी आणि चालेल. आणि तेवढे तिथे अक्षय येतो. सांगायला सुरुवात करतो की माझ्या मित्राबद्दल चौकशी केली आणि त्याला विचारलं की तो फोटो ब्लर आहे, तो काही होऊ शकतो का. त्यामुळे तो 10-15 मिनिटात म्हणजे काहीतरी अर्ध्या वगैरे तासात तो फोटो मला पाठवू शकेल. हे ऐकून अक्षय आता खुश होतो आणि ग्रेट असं म्हणतो. तेव्हा आता अक्षयने तो नकाशा आणलेला असतो आणि म्हणतो की हा जो काही नकाशा आहे जेथे काल ही घटना घडली 3 रस्ते आहे तर ते इथे येऊन मिळतात आणि हा जो काही 4था रस्ता आहे तर तो इकडच्या बंगल्याकडे जातोय. इथे काहीतरी असण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. आणि तो आता अभयला विचारतो की अभय तुला काय वाटतं बरं. अभय तर हा विचारत पडलेला असतो. अभयचं या सगळ्याकडे लक्ष नसतं. किंवा आता अभि हा विचारत असतो की जर तो फोटो क्लिअर झाला तर सगळे काही लिंक्स मात्र आपोआप भेटतील. शेवटी मात्र सगळं काही माझ्यावरच येईल आणि माझ्यापर्यंतच येऊन थांबेल. माझं पूर्णपणे अस्तित्व संपून जाईल. मला नाहीतर काहीतरी करावंच लागेल. यासाठी माझ्यावर काही येऊन न देण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल या विचारात तो असतो. तर अक्षय पुन्हा त्याला आवाज देतो की अभया, आणि तुला काय वाटतं असं अक्षय पुन्हा विचारतो. किंवा आता आनंद म्हणजे
आनंद आणि अक्षय मात्र एकमेकांमध्ये चर्चा करत असतात. नक्की अभ्याला काय झालं असेल, तो कालपासून असं विचित्र का वागत असेल. त्यानंतर आनंद म्हणतो की मगाशी सुद्धा मी त्याला काहीतरी विचारलं होतं, पण त्याने मला काहीच उत्तर नाही दिले, म्हणून कसलं तरी विचारत आहे, कसलं तरी विचार करत आहे. तेव्हा आता अक्षय पुन्हा अभ्याला आवाज देतो की अभ्या, अरे काय झालं, कसला विचार करतोस. तेवढ्यात आरोही धावतच येते बाबा करत. आता अक्षय आता म्हणतो की अरे आरोही तू. आता अभय म्हणतो की मी कामाचा विचार करतोय, म्हणून तो आता विषय टाळतोय. सुद्धा तिच्या मागून धावतच येते. आरोही ते गिफ्ट दाखवते आणि म्हणते की बघ काय आणलं. तेव्हा आता अक्षय विचारतो की काय आहे, खूपच जड आहे, काय आहे बरं, आणि तू तर मम्माकडे खूपच मोठं मागितलेलं दिसतं. आरोही म्हणते की नाही, मागितलं नाही, आंटीने दिलेलं आहे. आता अक्षय म्हणतो की आंटी, आणि तो रमाकडे बघतो. आंटी नक्की कोण आहे. तो आरोहीकडे पाहतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र जे काही गुंड आहे तर ते रेवा आणि आता तांबटकर हे दोघंही पकडतात आणि आता यांना अक्षयकडे आणि रमाकडे घेऊन चल असं रेवा म्हणते. तेव्हा तो गुंड म्हणतो आमचा धंदा नाही पोरं पळवण्याचा. अभिषेक मुकादमाने आमचे पैसे घेतलेले आहेत, किती फोन केले तरी सुद्धा तो आमचे पैसे नाही देत. द्यायचं तो नावच घेत नव्हता, म्हणून उधारी वसूल करण्यासाठी आम्ही हे सर्व केले. आता रेवा मात्र त्याची गचंडी धरते आणि म्हणते की बोल काय प्रकरण आहे. तेव्हा आता तो गुंड म्हणतो की सांगतो, सगळं काही सांगतो. त्यानंतर मात्र आता इकडे अभि खूपच घाबरतो आणि आता तो अक्षय आणि रमा सगळ्यांना म्हणतो की मला तुम्हाला खरंच काहीतरी सांगायचं आहे. आता अभि सगळ्यांच्या समोर सगळं काही खरं सांगायला सुरुवात करतो. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.